काय महिलेच्या मागे मागे फिरतात किंवा काय ती काही निवडून येणार आहे का, ती काय करणार आहे, अशा पद्धती. पहिल्या वेळेस उभी होते तेव्हा तर मी माझ्या सासरी जाईल निवडून आल्यानंतर पुण्याला, मी रात्री अपरात्री भेटू शकणार नाही, मी फोन उचलू शकणार नाही, मी काम करू शकणार नाही. आपल्या मतदारसंघामध्ये अवैध दारूचे व्यवसाय सुरू आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही अवेअर आहात? माझ्या नवरा पीत नाही म्हणून मला काही घेणदेण नाही, ही भावना सुद्धा नसली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आपल्या देशाची लोकसंख्येमध्ये 48% वाटा हा स्त्रियांचा आहे, मात्र संसदेमध्ये आणि विधानसभांमध्ये महिलांचं जे पर्सेंटेज आहे ते फक्त 14 ते 15% राहिलेलं आहे. भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती म्हणून कुठल्याही महिलेला, कुठल्याही तरुणीला राजकारणामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणं खूप शक्य आहे, सहज आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी कोणतं पाऊल उचलणार? निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळवून देणारी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना, फुकटचे पैसे देऊन महिलांना लाचार बनवण्याचं काम राज्य सरकार करत आहे. गणपती सीझन मध्ये वस्त्रमाळ बनवलं आपल्या कापसापासून आणि तिने 3,000चे 10-15,000 कमवलं. पण खेड्यापाड्यात जाणारे रस्ते आहेत, त्याची अवस्था एवढी बेकार झालेली आहे आणि त्यातून निघणाऱ्या धुळीची समस्या, यामुळे खूपच लोक पण त्रासलेले आहेत. 6 महिन्यामध्ये तुम्हाला चांगले रस्ते दिसतील. 30% रस्त्यांची कामं राहिलेली आहेत, कारण की ज्या तुलनेमध्ये सेलूचा विकास झालेला आहे, शिक्षण असेल, रेल्वे असेल, त्या तुलनेमध्ये जिंतूर मागासलेला आहे. तर या असमतोलाकडे तुम्ही कसं पाहता? नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे टॉक टुडेच्या या मराठी पॉडकास्टमध्ये. पुरुष प्रधान समाजामध्ये राजकारण हे पुरुषांचं क्षेत्र मानलं जाते आणि स्त्रीला चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित ठेवलं जाते. त्यामुळेच राजकारणामध्ये एका स्त्रीने येणं आणि राजकारणामध्ये स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणं ही खूपच चॅलेंजिंग गोष्ट आहे. मात्र आमच्या जिल्ह्यातील मेघना दीदी बोर्डीकर यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि एक स्त्रीसुद्धा राजकारणाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकते हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि स्त्री सक्षमीकरणाचं एक आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. त्याच मेघना दीदी बोर्डीकर हे दुसऱ्यांदा आमदार आणि राज्यमंत्री हा त्यांचा एकंदरीत राजकीय प्रवास. त्याच मेघना दीदीसोबत आज आपण चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. वेळ मर्यादित असल्यामुळे फारशी विस्तृत सखोल चर्चा होऊ शकली नाही, मात्र अनेक मुद्द्यांवर आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये मतदारसंघातील रस्ते असतील, वीज, येलदरी धरणाचा प्रश्न आणि सर्वात मोठी आणि महत्त्वाची समस्या म्हणजे व्यसनाधीनता, यावर आम्ही चर्चा केलेली आहे. त्यामुळे तुम्ही हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. दीदी नमस्कार. आणि खूप खूप शुभेच्छा राज्यमंत्री झाल्याबद्दल आणि दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल मनापासून शुभेच्छा. तुमच्याबद्दल थोडासा परिचय द्या, तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे वगैरे. मी रामप्रसाद बोर्डीकरांची मुलगी, जे जिंतूर विधानसभेचे 4 वेळा आमदार होते आणि परभणी हिंगोली मतदारसंघामधून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी एकदा नेतृत्व केलेलं. आणि लग्नानंतर मी दीपक साकोरेंची वाईफ झाले, जे आता DIG आहेत, नवी मुंबईला पोस्टेड आहेत. आणि समाजाची सेवा करता यावी किंवा लोकांच्यासाठी काहीतरी राजकारणाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे आपण करू शकतो हे मला घरामधूनच माहिती होतं. म्हणून माझी मुलं थोडेसे मोठे झाल्यानंतर मी माझ्या बाबांच्या कार्यक्षेत्रामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये काम करायला सुरुवात केली आणि आता मी आमदार झाली. बरं, आपला समाज पुरुष प्रधान आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आणि पुरुष प्रधान समाजामध्ये स्त्रियांनी राजकारण येणं म्हणजे समाजाला जरा खटकणार आहे. तर असे काही अनुभव आले की तुम्हाला की समाजाद्वारे बोललं गेलं की हे स्त्रियांचं क्षेत्र नाही आहे वगैरे वगैरे? निश्चितच, नेहमीच कमी लेखलं गेलं आणि माझ्या क्षमतेवरती, माझ्या कॅपेबिलिटीवरती शंका उत्पन्न करण्यात आली. माझ्यासोबत जे काही माझे सहकारी, म्हणजे मी कार्यकर्ते म्हणत नाही माझ्या, पण माझे जे सहकारी होते त्यांना सुद्धा हिणवलं गेलं की काय एका बाईच्या मागे, एका पोरीच्या मागे तुम्ही फिरता. आणि ह्या म्हणजे पहिल्यांदा मी आमदारची निवडणूक निवडून आल्यानंतर सुद्धा 5 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं. लोकांनी माझी क्षमता बघितली. म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये कुणीच नाही केलं एवढं काम मी करून दाखवलं. माझं सरकार आल्यावर, आपलं सरकार आल्यानंतर. तरी दुसऱ्या वेळेस सुद्धा
काय महिलेच्या मागे मागे फिरतात किंवा काय ती काही निवडून येणार आहे का, ती काय करणार आहे, अशा पद्धती. पहिल्या वेळेस उभी होते तेव्हा तर मी माझ्या सासरी जाईल निवडून आल्यानंतर पुण्याला, मी रात्री अपरात्री भेटू शकणार नाही, मी फोन उचलू शकणार नाही, मी काम करू शकणार नाही, अशा पद्धतीचे विरोधकाचे प्रचारामधले मुद्दे होते. पण लोकांनी त्याला डावलून मला पहिल्यांदा निवडून दिलं, दुसऱ्यांदा सुद्धा निवडून दिलं. पण अजूनही तशा पद्धतीचं बोललं जातं, सोबतच्या सहकाऱ्यांना सुद्धा हिनवलं जातं. पण आता कुणी ती डेअरिंग करणार नाही. सुरुवातीला भीती वाटायची का राजकारणामध्ये, की असं म्हणजे राजकारणामधील गुन्हेगारी किंवा शिवीगाळ, आरोप प्रत्यारोप, तर हे स्त्री सहन करू शकत नाही असं म्हटलं जाते? हो, खूप त्रास झाला अनेक वेळा, म्हणजे मी रडले सुद्धा. अरे बापरे. कारण की मी जेव्हा राजकारणात आले तेव्हा थोडे कठीण दिवस होते बोर्डीकर परिवारासाठी, म्हणून बऱ्याच लोकांचं ऐकून घ्यावं लागलं. भाजपमध्ये आल्यानंतर सुद्धा भाजप मध्ये नवीन असल्यामुळे पण बरेच वेळेला बरंच काय काय ऐकायला लागलं. पण ठीक आहे, इट्स पार्ट ऑफ दिस करिअर, सो ठीक आहे. तुम्ही जनसंवाद करता, दौरे करतात, तर एक महिला म्हणून व्हेरी प्रिशियस प्रॉब्लेम ऑफ वुमेन, सर्वात मोठी स्त्रियांची समस्या कोणती जाणवली तुम्हाला दौरे करत असताना? तुम्ही महिलांशी चर्चा करता अनेक वेळा मी पाहिले. व्यसनाधीनता ही प्रत्येक महिलेची समस्या आहे, की त्यांच्या घरचे जे व्यसनाधीन झालेले आहेत, दारूच्या नशेमध्ये त्यांना त्रास देतात, ही मोठी समस्या आहे महिलांची. अनेक महिला समस्या, जिंतूर मधील महिलांची, सेलू मधील महिलांची मागणी आहे दारूबंदी. तुम्ही 2011 अभियान सुरू केलं वाटतं दारूबंदीचं. तेच सांगितलं मी, व्यसनाधीन त्यांचे घरचे असणं ही मोठी समस्या आहे बिचाऱ्यांच्यासाठी. त्या एवढ्या म्हणजे जे काही त्यांच्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये त्या सुखी संसार करण्याचा प्रयत्न करताय, मुलाबाळांना चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करताय. पण घरचे जर व्यसने असतील तर त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. ती गोष्ट माझ्याकडे त्या वारंवार बोलतात. म्हणून 2011 पासनं म्हणजे शासनाची मदत घेऊन, म्हणजे पोलीस प्रशासनाची मदत घेऊन त्या ठिकाणी जिथून मला महिला बोलवतात, सांगतात बंद करणं, किंवा तिथल्या लोकांना थोडंसं सायकोलॉजिकली अवेअर करणं की ही माझा नवरा पीत नाही म्हणून मला काही घेणदेण नाही, ही भावना सुद्धा नसली पाहिजे. आणि महिलांना पण थोडंसं एकत्र आणून पुढे करणं. पण ह्याला खूप वेळ द्यावा लागणार आहे. आणि ही आणखीन एक आता मी ठरवलंय की व्यसनमुक्ती पूर्ण माझ्या जिल्ह्यामध्ये हा माझा अजेंडा असणार आहे. कारण माझ्या निवडणुकी दरम्यान सुद्धा व्यसनमुक्ती केंद्र सुद्धा, आणि नवीन लोकांना व्यसन, म्हणजे लहान मुलं पण आजकाल शाळेतली मुलं पण काही आपल्याला बघायला मिळते, ऐकायला मिळते, त्यांना व्यसन लागून. आपल्या मतदारसंघामध्ये अवैध दारूचे व्यवसाय सुरू आहेत, याच्याबद्दल तुम्ही अवेअर आहात? खूप कमी ठिकाणी आहेत, जिथे जिथे आम्हाला कळतं तिकडे आम्ही लगेच पोलीस प्रशासनाला सतर्क करत असतो. पण तरी देखील अनेक डोंगराळ भाग आहे, त्याच्यामुळे काही ठिकाणी आहेत चालू, पण तरी त्याच्यावरती म्हणजे बंदी घालण्यासाठी आमचं सातत्याने, कारण की त्या गावातले तरुण महिला मला सांगतात आणि तिथे आम्ही ऍक्शन करत असतो. ओके. तुम्हाला माहिती आहे आपल्या देशाची लोकसंख्येमध्ये 48% वाटा हा स्त्रियांचा आहे, मात्र संसदेमध्ये आणि विधानसभांमध्ये महिलांचं जे पर्सेंटेज आहे ते फक्त 14 ते 15% राहिलेलं आहे. तर याकडे कसं तुम्ही बघता, आणि म्हणजे राजकारणामध्ये महिलांचा सहभाग का वाढत नाहीये? हे बघा, खरं तर 48% वोटर, आणि खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सुरुवातीपासून पुरुषाप्रमाणेच महिलेला सुद्धा मतदानाचा अधिकार दिला आणि या सगळ्या गोष्टींचा अधिकार दिलेला आहे लोकशाहीमध्ये. तरी देखील महिलेला, एखाद्या म्हणजे मी स्वतः रामप्रसाद बोर्डीकरांची मुलगी असून सुद्धा, म्हणजे ज्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये एवढे 40 वर्ष सत्ता, मग सहकार क्षेत्रात असू दे, सत्तेमध्ये होते माझे बाबा, तरी देखील अनेक गोष्टींना मला समोर जावं लागलेले, अनेक मला पण अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य घरातली महिलेला येणं आणि स्वतःला तिथे स्टेबल करणं, स्वतःला सिद्ध करणं हे निश्चितच कठीण आहे. परंतु भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती म्हणून कुठल्याही महिलेला, कुठल्याही तरुणीला राजकारणामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणं, स्वतःची जी काही तिची अपेक्षा असेल, मग गाव पातळीवर असेल, नगरपालिका क्षेत्र, महानगरपालिका किंवा आमदार खासदार बनण्याची असेल, ती मिळवायला खूप शक्य आहे, सहज आहे. कारण भारतीय जनता पार्टीचं
देशाचं नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे नेहमीच महिला लिडरशिप पुढे यावी, महिलांनी पुढे यावं यासाठी ते सकारात्मक असतात आणि मोटिवेट करत असतात. बरं, आता तुम्ही एक महिला मंत्री म्हणून महिलांच्या सक्षमीकरणासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी कोणतं पाऊल उचलणार? काय तुमच्याकडे प्लॅन आहेत आता महिलांसाठी खास करून? आदरणीय मुख्यमंत्र्यांनी पहिल्यापासून देवेंद्र फडणवीस साहेबांनी महिलांच्यासाठीची चांगले योजना, धोरणं अवलंबलेले आहेत आणि त्याच्याच पद्धतीने आम्ही काम करणार आहोत. बरं, तुमच्याकडे काही प्लॅन आहेत का महिलांच्या सक्षमीकरणासाठी? आता कोणते मुद्दे तुम्ही मांडणार आहेत आता येत्या 5 वर्षामध्ये? महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जे आपण बचत गटाचं जाळं आहे आपल्या गाव पातळीवरती, शहरांमध्ये, त्याला अजून सक्षम करणं. आता मुलींचं शिक्षण मोफत केलेले, त्याच्या माध्यमातून मुलींना सुद्धा आता उच्च शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या संधींचा फायदा परत आज महाराष्ट्रामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने, आज मी म्हणजे ग्रामीण भागाचं नेतृत्व करते, सगळ्या महिलांना कुठेतरी आमचा आदर सन्मान करणारं सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे, ह्याची भावना मला महिलांमधून दिसतेय की लाडकी बहीण सारखी योजना त्यांनी लागू केलेली आहे आणि कुठेतरी महिलांचा विचार पहिल्यांदा झालाय. त्यामुळे आम्हाला पण खूप काही करता येतं ही भावना महिलांची वाढलेली आहे आणि त्या पुढे येत आहे, आमच्यापर्यंत येत आहे वेगवेगळ्या माध्यमातून. आणि त्यांच्यासाठी सुद्धा ज्या मग कुणाला जॉब करायचा आहे, कुणाला काही उद्योग चालू करायचा आहे, त्यासाठी सुद्धा ज्या योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम करणं. निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळवून देणारी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना, यामुळे खरंच महिलांचं सक्षमीकरण होईल असं तुम्हाला वाटतं? निश्चितच, कारण की अनेक आरोप केले जातात की फुकटचे पैसे देऊन महिलांना लाचार बनवण्याचं काम राज्य सरकार करत आहे. राज ठाकरे पण त्यांच्या भाषणामध्ये विरोधकांना शेवटी नावं ठेवण्याशिवाय दुसरं काही येत नाही. माझ्याच मतदारसंघात चारठाणा हलविऱ्याची एक महिला आहे, तिने लाडक्या बहिणीचे 7,500 रुपये तिला एकदाच आल्यानंतर आणि स्वतःची काहीतरी सेव्हिंग होती ती. चारठाणा आमचं एक नॅशनल हायवेवरचं गाव आहे, तिकडे स्वतः तिने छान नाश्ता सेंटर चालू केलाय, डोसा इडलीचा, आणि ती आज लाडक्या बहिणीच्या पैशातून. त्यामुळे आणि कितीतरी उदाहरणं आपण बघितले की पहिले 3,000 रुपये आले तर शहरामध्ये राहणारे एक फक्त गणपती सीझन मध्ये वस्त्रमाळ बनवलं आपल्या कापसापासून आणि तिने 3,000चे 10-15,000 कमवले. ह्या अशा अनेक उदाहरणं आहेत. महिला उद्योजिका आहेत, महिला मल्टीटास्कर आहेत, त्याच्यामुळे त्या ह्या योजनेचा लाभ स्वतःच्या प्रगतीसाठी, स्वतःच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी निश्चित करणार. बरं, आता लाडकी बहीण योजना पुढे 5 वर्ष सुरू ठेवणार का? आता निश्चित सरकारकडे एवढा पैसा आहे का? आहे. कारण की RBIचा रिपोर्ट, स्कॅगचा रिपोर्ट असं म्हणतात की सरकारकडे पैसा नाही, सरकार दिवाळखोरी जाण्याची शक्यता जर अशी योजना जर चालू ठेवल्या तर. आणि अजून म्हणजे जर हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारने 35,000 कोटीचं पुरवणी मागण्या मंजूर करून घेतल्यात. यावरून नक्की होते की सरकारकडे पैसा नाहीये आणि अजूनही लाडकी बहीण योजनेचे हप्ता अजून आलेला नाहीये. येणार आहे हप्ता, हे विरोधक उगाचच भीती निर्माण करताय. महिलांना माहितीये की ही महायुती सरकारची, देवेंद्र फडणवीस साहेबांची योजना आहे, ती कायम चालू राहणार आहे 5 वर्षासाठी. ओके, आपण मराठा आरक्षणावर एक प्रश्न आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार आहे का, हा एक मुख्य प्रश्न आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेब नेहमीच मराठा आरक्षणाच्या बद्दल सकारात्मक राहिलेले आहेत आणि त्या दृष्टीने काम चालू नाही. ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळणार आहे का, हे एक प्रश्न आहे. हे बघा, समाजाला आरक्षण कशा पद्धतीने समाजाची जी मागणी आहे ती फुलफिल करायची, यासाठी सगळे म्हणजे रिटायर्ड न्यायाधीश वगैरे बसवलेले आहेत, समिती तयार केलेली आहे, त्या दृष्टीने समाजाचं समाधान होईल, समाजाचं अन्याय होणार नाही अशा पद्धतीने आरक्षण समाजाला EWS मधून आता नवीनच आर्थिक मागणी होती ती, आणि आरक्षण तर दिलेलंच आहे ना. आपल्या जिंतूर आणि सेलूमधील ग्रामीण भागामध्ये जाणारे, खेड्यापाड्यात जाणारे जे रस्ते आहेत, मुख्य रस्ते तर ठीकठाक आहेत, पण खेड्यापाड्यात जाणारे रस्ते आहेत त्याची अवस्था एवढी बेकार झालेली आहे आणि त्यातून निघणाऱ्या धुळीची समस्या, यामुळे खूपच लोक पण त्रासलेले आहेत. जिंतूर सेलूच्या खेड्यापाड्यात जाणारे रस्ते सुद्धा चांगल्या पद्धतीचे झालेले आहेत. बजेटमधून
पंतप्रधान ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत रस्त्यांचं जाळं चांगल्या पद्धतीने तयार झालेले. अजून 6 महिन्यामध्ये तुम्हाला चांगले रस्ते दिसतील. 30% रस्त्यांची कामं राहिलेली आहेत, कारण की पहिल्या टर्म मध्ये मला फक्त 2.5 वर्ष काम करायला मिळाले. आणि एवढं नकारात्मक राजकारण आमचे विरोधक करतात की माझ्या कार्यकाळामध्ये ही कामं होऊ नयेत म्हणून आडवाआडवीचं. मग 2.5 वर्ष आमची सत्तेमध्ये तेव्हा निधी मिळू दिला नाही, पण नंतरच्या 2.5 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने रस्त्यांचं काम झालेलं आहे. एक प्रश्न आहे, ज्या तुलनेमध्ये सेलूचा विकास झालेला आहे, शिक्षण असेल, रेल्वे असेल, त्या तुलनेमध्ये जिंतूर मागासलेला आहे, तर या असमतोलाकडे तुम्ही कसं पाहता? हे बघा, सेलू म्हणजे इंग्रज काळापासून रेल्वे स्टेशन इकडे आहे, मोठी बाजारपेठ आहे, शिक्षणाचं चांगलं केंद्रबिंदू म्हणजे आम्ही म्हणतो मराठवाड्यातलं पुणे सेलूला म्हणून बोललं जातं. आणि जिंतूर तालुका हा डोंगराळ तालुका आहे, सर्व जाती धर्माची लोक त्या ठिकाणी राहतात, त्याच्यामुळे थोडंसं शिक्षणापासून थोडंसं वंचित राहिल्यामुळे. पण आता सुद्धा जिंतूर तालुक्यातल्या आमच्या शेवटच्या छोट्या वाडी वस्तीवरचं तांड्यावरचं आज मुलगा मुलगी सुद्धा म्हणजे अगदी IAS IPS पासून एअर होस्टेस पर्यंत जाऊन पोहोचलेले, त्यामुळे तो सुद्धा आता सेलूप्रमाणे प्रगत होत आहे. ओके. आपल्या जिंतूरमध्ये येलदरी धरण आहे, मात्र त्याचा फायदा, त्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही, तर त्यावर तुम्ही काय करणार आहेत आता? आम्ही पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क सिस्टीमनी उजव्या बाजूला येलदरीच्या धरणाचं पाणी घेण्याचं प्लॅनिंग चालू आहे. पण ते जेव्हा शक्य आहे, म्हणजे ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचेल जेव्हा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा नदी जोड प्रकल्प पूर्ण होतील आणि सगळे धरणं जोडल्या जातील, नद्या जोडल्या जातील. इकडे साऊथ इंडियामध्ये जाणारं पाणी इकडे आमच्या धरणामध्ये जेव्हा येईल येलदरीमध्ये, तेव्हा सगळ्यांना पाणी मिळेल. ओके. मी आहे ना समीर भाऊंसोबत मुलाखत घेतलेली, तेव्हा ते म्हणत होते की 35 वर्ष आमदार राहताना त्यांना नाट्यगृह बांधताना आले एक, तर ती एक त्यांची इच्छा कधी पूर्ण करणार, किंवा लोकांची पण इच्छा आहे की नाट्यगृहाला 7 कोटी रुपये मी मंजूर केले होते, परंतु नगरपालिका आमच्या विरोधकाच्या ताब्यात होती. त्यांनी सगळ्या ज्या अम्युनिटी स्पेसेस असतात नगरपालिका एरियातले ते विकून टाकले, विकून स्वतः पैसे घेतले. त्याच्यामुळे जागा शिल्लक नव्हती, म्हणून जागेच्या शोधार्थ तो राहिलेला आहे. पण आता या माझ्या 5 वर्षात तर 100% मी करून घेणार. ओके. तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. कसं वाटलं तुम्हाला हे करून? चांगलं वाटलं. तुम्ही कालपासून वाट बघताय म्हणून तुम्हाला, म्हणजे नागपूरहून आलेले आहात तर तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यू देणं भाग होतं मला. आता माझे जिल्ह्यातले असते तर मी त्यांना थोडंसं वेट करायला लावलं. एक इच्छा होती. टॉक टुडे चॅनलला सबस्क्राईब आपण सर्वांनी करावं ही नम्र विनंती. धन्यवाद.